नको, शांतपणे सगळ्यांचे कार्यक्रम आपल्याला बघायचे. 7वी वेळ तुमची सुरू होत आहे. सुरू करा. सर्वांचं स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे वर्षोत्सव. आम्ही 7वीचा वर्ग या वर्षीच्या वर्षोत्सवात पहिल्यांदाच भाग घेतला, त्यामुळे प्लीज आम्हाला सहकार्य करा. वर्षोत्सवाची प्रॅक्टिस करताना आम्हाला खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. त्याच अडचणीतून वाट काढत आज आम्ही वर्षोत्सव सादर करत आहोत. वाट विषयावर वाटेबद्दल वाटेसाठी वाट काढणारा वर्षोत्सव. आणि वेळेवर परत ये. जाते खायला.
तू इथे अभ्यास करणार आहेस? माहितीये का? मला वाटतं आपण हे घालतोय. अरे हो की? नाही. आणि मोठ्याने बोलायचे ना. पुढे घेत का? आणि आवाज चांगला मोठा करा. पास झालाय आजचा. आपल्याला काहीतरी ठेवूया. काहीतरी ठेवूया. पण काय करायचं? लगोरी ठेवूया? नाही. मला वाटतं आपण लगोरी खेळू. अरे खो खो चालेल. ठीक आहे. पकडे आणि मग तो पकडे. चालेल. आवाज बाबा मला वाट्या शब्दाबद्दल खूप सारे आठवण आले रे. वा त्या कपडे बदलून ये. दिवे लावणार. मी कपडे बदलले. चला निघूया आता. आपण काय चालत नाही रे? हो हो. अरे देवा. आलो आपण देवा. सीट कुठे आहे? ती 11-12 13. चला बघा पटकन. नमस्कार.
आपल्या समोर येत आहेत भला डान्सर आणि त्याचे सहकारी.
एक द्या. आणि हे लिंबू कितीला? 50 रुपये वाटा. वाटा? बरं झालं रे. अरे बाबा, किती झाले? 70 रुपये. हा, ठीक आहे. अहो थांबा 30 रुपये होऊन जावा. चला, चला. ती जरी आल्याला तू तुला खाली खेळायला पाठवलं तर कसं होणार तिथं आपलं? अरे लिहिल ती कविता. वेळ किती कमी उरला, ती झोपायची पण वेळ होत आहे. अरे किती गाणी ऐकशील? ऐकूनच की. आई बाबा, माझी कविता घेऊन झाली. अजून दाखव. बघ झाली. वाच वाच. हां. अजून दाखव. नको सोडून तालाच बसत नाही. असू दे गं वाच. हां. आला आला वास, झाला झाला वास, मिसळमध्ये वाटण्याने केला त्रास. समोर होता पत्रा, मागून आला कुत्रा, वाटत लागली माझी कारण मी आहे मित्रा. आला कंटाळा, म्हणे धीर कर गोळा, दमले मी वाट पाहून, झाली मिनिटे 16. किती चहा वाटा, म्हणे मोडला वजन काटा, खोटे पैसे लावू नका, लागल्या 500च्या नोटा. जगात खूप काय असतं, कारण नसतं नसतं. एका शब्दाला खूपच अर्थ घेण्यात झालेली व्यस्त. ही कविता कवीने लिहिली होती. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आज वर्षोत्सवाच्या परीक्षक म्हणून सिद्धा आंधळे आणि मुक्ताबा या आपल्या माजी विद्यार्थी की तुम्ही पहिल्यांदा इथे सादर केलं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वाट हा शब्दावर शोधायचा प्रयत्न केला. अगदी तो भाजीवाल्याचा सीनमध्ये ॲड करून वाटा, अन्न असेल तिखा, वाट लागणे किंवा पत्ते वाटणे हे खूप इंटरेस्टिंग होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही वाट शोधायचा प्रयत्न केला विषय म्हणून, जे खूप छान वाटलं. वेगवेगळं आपण जसं सूर्य काढून शोधतो ते तुम्ही केल्याचं दिसत होतं.
नाच खूप सुंदर झाला. ज्या मुली अशा खास त्याच्यासाठी वेशभूषा करून आल्या होत्या ते खूप गोड वाटलं. गाणं खूप सुरेख होतं, ते खूप छान वाटलं. एक फक्त तुमच्यासाठी मिळतात, तुम्हाला अजून पुढची 3 वर्ष पण या स्पर्धेत वर्षोत्सवात भाग घ्यायचा आहे. तर त्यासाठी की तुमची गाणी आणि नृत्य हे तुमच्या सादरीकरणाचा कसा भाग होऊ शकतील यावर तुम्ही अजून विचार करू शकता. तर ही एक छोटीशी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. 8वीच्या बाबत 8वीनी या सगळ्या जागेचा वापर करून ज्यांना चिठ्ठ्या आणि तिकीट टाकली त्याने खूप मजा आली आणि उत्सुकता तयार झाली. तर या पूर्ण म्हणजे फक्त स्टेजचा नाही तर जागेचा वापर करण्याचा जो विचार होता तो खूप भावला, छान वाटलं. सगळ्यांचंच ऍक्च्युली मला सांगायचं होतं की जेमबे, गिटार अशी वाद्य खूप सहजपणे मुलं वाजवतायत आणि वेगळा वाद्यवृंद एक तयार झालेला दिसतो जे खूप मस्त वाटतंय. 8वीने एक मॅशअप टाईप प्रयत्न केला होता, वाट दिसू दे ते देवा काळजी, जे खूप छान वाटलं. तुम्ही पहिल्यांदा वाट शोधणारी माणसं दाखवली जे बघायला खूप छान वाटलं. आणि त्यात काय म्हणतात कोलंबस भेटतो, एक विठ्ठल आणि त्यांनी वाट दाखवणं पांडुरंग हा उल्लेख होता. कॅप्टन अभिनंदन वर्धमान त्यांचा उल्लेख होता. तर किती वेगवेगळ्या पद्धतीने एक प्रॅक्टिकल अप्रोच झाला आणि देवावर विश्वास ठेवून पण वाट शोधणं झालं. तर वाट शोधणारी माणसं काय विचार करतात आणि वाटेवर असताना आपण कसं असावं या 2 अंगांनी विचार केलेला दिसला, जे छान वाटतं. आणि बॅकड्रॉप खूप छान होता, इथे जे बोट तुम्ही केली तीही छान होती. कोलंबस आला, कोलंबसाचे संवाद आम्हाला खूप आवडते. आयुष्याची वाट हे खूपच सुंदर होतं, फार आवडलं. एकदा तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. मागे न जाता मला नाही करायचंय असं काहीही न म्हणता, कॉन्फिडन्स न घालवता सगळ्यांनी काही ना काहीतरी पार्टिसिपेट केलं आहे, परफॉर्म केलं आहे, एवढ्या कॉन्फिडेंटली परफॉर्म केलं आहे. ह्यासाठी त्या टाळ्या होत्या, तुमच्या स्वतःसाठी. कारण खरं सांगू, आपलं कौतुक बाहेरचे करतात पण आपण स्वतःचं कौतुक कधीच करत नाही. आणि हे आपण स्वतःचं कौतुकही तितक्याच प्रॅक्टिकली केलं पाहिजे की हो मी हे केलं आणि हे मी चांगलं केलं किंवा हे मी वाईट केलं. जसं की एका परफॉर्मन्स मध्ये होता आरसा. त्या आरशात आपण बघितलं का स्वतःला, हेही तपासून बघा नक्की. 9वीचा परफॉर्मन्स ओव्हरऑल इम्पॅक्ट खूपच छान होता. कवितेची ओळ गायब होणं ही कॉन्सेप्ट आम्हाला दोघींनाही आणि खूपच आवडली होती. अडथळे हरवणं हे सगळं महत्वाचं आहेच आहे, पण तरीही त्याच्यातनं वाट काढणं आणि अडथळे हे किती महत्वाचे आहेत आपल्याला पुढे जाण्यासाठी हे सुद्धा तुमच्या परफॉर्मन्स मधनं कळलं. हे तुम्हाला कळलं हे जास्त इंटरेस्टिंग होतं, म्हणून ते आमच्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यानंतर तुमचा बॅकड्रॉप छान होता, म्युझिक उत्तम होतं. कवितेचा सखोलपणा वेगवेगळ्या कॅरेक्टरनुसार, हा म्हणजे तुम्ही जी वेगवेगळी कॅरेक्टर दाखवली होती त्यानुसार कवितेचा सखोलपणा आम्हाला कळत गेला. जितकं कॅरेक्टर उथळ तितकी कविता उथळ, जितकं कॅरेक्टर सखोल तितकी कविता सखोल होती. विनोदाच्या अंगाने सगळं पुढे नेणं हे खूपच चॅलेंजिंग असतं, आय नो. कारण विनोदातनं जेवढं आपल्याला मार्मिकपणे पोहोचवता येतं तितकं म्हणजे जे प्रेक्षकांना पटकन कळतं विनोदातून ते कधीतरी सिरियस आलं, अरे काय काय बोलतो काय झालं असं होतं कधी कधी. पण विनोदातून जे काही कळतं, तुम्ही जे विनोदातून जो मार्मिकपणा मांडला तो जास्त इंटरेस्टिंग होता, महत्वाचा होता. इन्स्टाला रिलेट केलं होतं ते खूप चांगलं होतं. आरसा हा एक आस्पेक्ट आम्हाला खूप जास्त आवडला. म्युझिक तर मी म्हणलं बघाशी कसं छान होतं, मॅशअप होतं. शेवट तुमचा पॉवरफुल झाला आणि मोटिवेट करणारा होता शेवट. 10वी 9वीत मला फक्त ऍड करायचंय की तुम्ही ज्या पद्धतीने वेशभूषा केली होती तेव्हा एक दृश्यात्मकता असते. आपण काही सादर करतो तेव्हा विचार कसे दिसले पाहिजे हाही महत्वाचा भाग असतो. तो विचार खूप छान केला गेला होता असं वाटलं. म्हणजे नियती पण एका वेगळ्याच कपड्यात आले तर बघायला खूप मस्त वाटलं. आणि
खूप वेगवेगळी नावं तुम्ही घेतली, एडगर ॲलन पो असेल किंवा एकदम सेलिना गोमेज वगैरे, पण तर तसा सर्वांगीण विचार खूप छान वाटतो. दहावीचाही ओव्हरऑल परफॉर्मन्स खूपच इम्पॅक्टफुल होता, छान होता. बॅकड्रॉप खूप इंटरेस्टिंग होतं. जे तुम्ही विंगांनाही लावलं होतं ते फार सुंदर होतं आणि जे कळत होतं की हे पास्ट आहे, जे रोमन लिपीतलं होतं हा पास्ट आहे आणि हा प्रेझेंट आहे, हे खूप छान होतं. त्याच्यानंतर नेपथ्य मला खूप छान, ते पाटीवर जे लिहिलेलं होतं ते फारच गोड होतं. म्हणजे तुम्ही जी स्थळं दाखवत होता, स्थळं एस्टॅब्लिश करायला, ते खूप छान होतं. त्याचा विचार, हा विचार जरी खूप जुना असला तरी तो आत्ताच्या परफॉर्मन्स मध्ये आणणं आणि तो त्या परफॉर्मन्सचाच एक भाग आहे हे वाटणं, हे खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला जमलंय. हेच छोटे छोटे गिमिक्स खूप छान होते. स्थळ काळ याचं भान होतं तुम्हाला. जरी आतमध्ये दोघं बोलत असले तरी बाहेर माईम करत होतात तुम्ही. तुम्ही जे माईम करत बोलत होतात म्हणजे बाकीचे स्तब्ध झाले नव्हते, माईम करत होतात. बाहेर काहीतरी चालू आणि आत काहीतरी खूप महत्वाचं चालू आहे म्हणून तिथे संवाद चालू आहे. हे तुमच्या ही समज आम्हाला तुमच्या परफॉर्मन्स मधनं कळली. मरणाची वाट बघणं हा खूपच सखोल विचार आहे आणि तो तुम्ही ह्या वयाच्या टप्प्यावर गेला, हे खूपच छान आहे. सो डान्स पण छान होता, डान्स छान होता, सगळंच ओव्हरऑल परफॉर्मन्स छान होता. थोडी उत्सुकता आपण फील केली आहे, पण आम्ही परत थोडंसं बोलणार आहे. एक 2-3 जनरल मुद्दे जे सगळी सादरीकरणं पाहून आम्हाला जाणवली, ज्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. एक म्हणजे खूप छान गोष्ट आहे जी आम्हाला दोघींनाही जाणवली, ती म्हणजे कदाचित तुम्ही खूप विनोदी स्किट्स पाहता यूट्यूब किंवा अशा माध्यमांवर म्हणून असेल किंवा काय, पण सगळ्या जणांचं विनोदाचं टायमिंग आणि विनोद वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये शोधणं हे खूप छान आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी खूप छान पद्धतीने विनोद वापरला, तर ते खूप मस्त वाटलं. एक छोटीशी गोष्ट फक्त सादरीकरणाच्या दृष्टीने मला सांगायची होती की जेव्हा तुम्ही काहीही समोर मांडता, बॅकड्रॉप असेल किंवा इथे सादरीकरण असेल, तर तुम्ही स्टेजचा सेंटर पाहायची सवय ठेवा. मध्यभागी जो माईक असतो किंवा मध्यबिंदू कुठला आहे स्टेजचा त्यानुसार. म्हणजे बॅकड्रॉप खूप सुंदर होते पण खूप कमी वेळेला असं झालं की ते बरोबर मध्यभागी लागले. तर या दृष्टीने पण एकदा आपण ज्या अवकाशात, आपण ज्या स्टेजवर परफॉर्म करतोय ते कशा पद्धतीने तुम्ही विभागून वापरता ह्याचा विचार केला जाऊ शकतो. मॅशअप्स वापरणं खूप इंटरेस्टिंग वाटलं आम्हाला, प्रत्येकांनी वापरली, तर तो कदाचित आत्ताचा कमी अटेन्शन स्पॅनचा पण परिणाम असू शकतो असं मला वाटतं. ते बघायचं ते बघायचं असं. पण तरी सुद्धा मला वाटतं काळजीपूर्वक थोडासा प्रत्येकाने हा विचार करा की जेव्हा आपल्याला एकच काहीतरी प्रसंग लिहायचा असतो, एकच काहीतरी सीन लिहायचा असतो, तर स्क्रीनवर सतत पाहून पाहून आपल्याला तो पटापट लिहायची सवय होते. आपण गोष्टी काय म्हणतात त्याच्या खोलीपर्यंत जाऊ नाही शकत. तर हा ऍक्च्युली तुम्ही प्रयत्न केला होता, पण जस्ट विचार करा की जे तुमचे 3 मिनिटाचे प्रसंग होते ते समजा 6 मिनिटाचेच करायचे झाले असते, तर कदाचित तुम्हाला पात्रांमधलं काहीतरी नवीन सापडलं असतं, विषयात अजून काहीतरी नवीन चर्चा होऊ शकली असती. मी नाटकातल्या मधल्या काही गोष्टींबद्दल बोलते. जसं की तुम्ही कॅरेक्टर जेव्हा कुठलेही करता तेव्हा तुम्ही नक्की काय विचार करताय, स्वतःला कुठले प्रश्न विचारताय. 5 WH क्वेश्चन्स हे नेहमी आपण, इव्हन माझ्या मते लेखकही हे करत असतील की एखादी सिच्युएशन असेल किंवा एखादं कॅरेक्टर असेल, काय, कुठे, केव्हा, कधी, कशासाठी, हे जे काही 5 प्रश्न आहेत, 5 जितके तेवढे प्रश्न जितके पडतील तुम्हाला तितके तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सापडत जाणार आहे, तुमची कथा तुम्हाला सापडत जाणार आहे. आणि एक खूप छान गोष्ट मला वाटली की विंगेमध्ये गेल्यानंतर कोणाचंही परफॉर्मन्स जर काहीतरी चुकलं तर अरे असं जे काही तुमचं होत होतं कधी कधी, तर दुसरा येऊन तुम्ही एकमेकांना मोटिवेट करूया, ठीक आहे चालतं, पुढे करूयात, छान पुढे करूयात, हे आम्हाला दिसत होतं आतमधलंही तुमचं संभाषणामधला संवाद. आणि हेच एकत्र धरून राहणं, कारण नाटक
किंवा कुठलाही परफॉर्मन्स ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे आणि ग्रुपमध्ये एकत्र सगळ्यांनी एका विचारावर येणं हे मला आय एम शुअर तुमची खूप भांडणं झाली असणार आहेत बसवताना. बरोबर ना? खूप भांडणं, मीच परफॉर्म करणार नाही, तुला करायचं नाही, हिला नाही छान जमते, याला नाही छान जमते. तरीही या सगळ्यातून तुम्ही एका विचारावर आलात, एका परफॉर्मन्सवर आलात, ते खूप जास्त महत्वाचं होतं आणि तेच अल्टिमेट रिझल्ट काय आहे 10. त्याच्यासाठी वाट, आपली प्रोसेसची जी वाट आहे ती महत्वाची आहे आणि त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा जसं ताईंनी सांगितलं तसंही किंवा इव्हन म्हणजे जसं की सेंटर असेल किंवा कॅरेक्टरचा विचार असेल, बॅकड्रॉप असेल, तुमच्या कथानकाला तुमचं संगीत साजेसं आहे का, नृत्य साजेसं आहे का, ते कथानकाला कुठे पुढे नेत आहे का, कुठे एकसंध वाटतंय ना सगळं, याचा सगळ्याचा पुढच्या वेळेस नक्की विचार करा. ओके. सगळ्यांनी सांगितलं की त्या वाटेतच मजा असते वगैरे, तर मग नको निकाल ना. विशेष पारितोषिकांपासून सुरुवात करूया. पहिल्यांदा मी साखरीला बोलावणार आहे. साखरीच्या प्रतिनिधी यायच्यावरती. साखरी